LMVT. LMVT means that Lagrange's mean value theorem. Lagrange's mean value theorem, it's a shortcut LMVT. LMVT. Lagrange's mean value theorem. सो लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो, जसा रोल्स थेरम होता ऍज इट इज आपला LMVT आहे, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. कसा आहे तर त्याच्या स्टेप्स काय सांगतात, LMVT फाइंड आउट करता वेळेस सेम प्रोसिजर आहे, देयर इज नो चेंजेस बिटवीन देम. f of x is equals to RN इक्वेशन नंबर फर्स्ट. मग दोन सेंटेन्स लाईक f of x is continuous on a, b and f of x is differentiable on a, b. हे दोन सेंटेन्स पहिलेच आपण लिहित होतो. मग तुम्ही म्हणणार सर LMVT मध्ये आणि रोल्स थेरम मध्ये काय फरक आहे. रोल्स थेरम मध्ये f of a आणि f of b दोन्हीच्या पण व्हॅल्यूज कशा यायला पाहिजे होत्या, सारख्या. तर रोल्स थेरम सॅटिस्फाय होत होता f of a आणि f of b, बरोबर आहे. पण LMVT मध्ये काय कंडिशन नाहीये. LMVT जर तुम्हाला व्हेरिफाय करायला सांगितलं तर याचा अर्थ तुम्हाला इथे काय मेन्शन नाही करायचं f of a is equals to f of b, काही घेणं नाही, फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. त्याच्यामध्ये अशी काही रिक्वायरमेंट नाहीये की f of a आणि f of b हे इक्वल आले पाहिजेत. सो पहिले आपण इक्वेशनला f of x is इक्वेशन f of x is continuous on a, b and f of x is differentiable on a, b. त्याच्यानंतर हे एवढं सेंटेन्स दिलंय की डायरेक्ट लिहायचं LMVT इज ऍप्लिकेबल टू द फंक्शन, मीन्स दॅट चे सर्व रूल्स हे त्या फंक्शन साठी ऍप्लिकेबल. LMVT इज ऍप्लिकेबल टू द फंक्शन. त्याच्यानंतर व्हॅल्यू फाइंड आउट करायची f of a, तर व्हॅल्यू फाइंड आउट करायची f of b. या सर्व व्हॅल्यूज मिळाल्याच्या नंतर इक्वेशन नंबर फर्स्टला हे काय करतो मी, हे तुम्हाला एक प्रॉब्लेमच घेतो, म्हणजे तुम्हाला कळेल. फक्त एवढं लक्षात ठेवा LMVT चा काय फॉर्म्युला. आपल्या रोल्स थेरम मध्ये आपण फक्त f dash of c is equal to 0 घ्यायचो. तर आपल्या f dash of c is equals to f of b minus f of a divided by b minus a. लक्षात ठेवायचं f dash of c is equals to f of b minus f of a divided by b minus a. हे आपल्याकडे सूत्र आहे. मग आपल्याला किती व्हॅल्यूज माहित पाहिजे, 4 व्हॅल्यूज. a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, f of a ची व्हॅल्यू, f of b ची व्हॅल्यू. हे 4 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या की त्याच्यामध्ये पुट करून टाकायच्या आणि तुमचं c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. सो LMVT काय सांगतो, सर्वात पहिले f of x इक्वल्स टू लिहायचं. हे दोन सेंटेन्स पहिले जे ठरले होते ते लिहायचे, नंतर फक्त एक सेंटेन्स लिहायचं. द LMVT इज ऍप्लिकेबल टू द फंक्शन. LMVT ऍप्लिकेबल आहे, याच्यामध्ये अशी रिक्वायरमेंट नाहीये की f of a आणि f of b या दोन्हीच्या पण व्हॅल्यूज सेम आल्या पाहिजेत. मग ते झालं की आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार f of a, मग f of b. ते झालं की इक्वेशन नंबर फर्स्ट ला डिफरन्शिएट करायचं, म्हणजे dash of x मिळतंय. मग ते मिळाल्याच्या नंतर पहिले a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत, a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, f of b. मग नंतर f dash of c फाइंड आउट करायचं. सर्व पाचीला पाचची किमती मिळाल्या की ते बाय रोल्स थेरमच्या फॉर्म्युल्यामध्ये ऍड करून टाकायच्या. ऍड केले की तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाते, म्हणजे व्हॅल्यू ऑफ c तुम्हाला फाइंड आउट होते. ओके, तर चला द्या लक्ष द्या. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. एक प्रॉब्लेम आपण पाहूया दादा, लक्षात येईल तुम्हाला. घेतला स्क्रीनशॉट. सो लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम LMVT. चला एक सोपा आणि छानसा प्रॉब्लेम पाहूयात, तुम्हाला लक्षात येईल. पहिला प्रॉब्लेम आहे, व्हेरीफाय LMVT for the function
एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x माइनस एक्स स्क्वेअर, कॉमा एक्स बिलॉंग्स करते 0,1 ला. कोणाला बिलॉंग करते 0,1 ला. आता पूल कॉन्सन्ट्रेट करायचं, LMVT आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सोल्युशन सर्वात पहिले आपल्याला दिलेला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय दिलं फर्स्ट. सेकंड स्टेपला आपण काय लिहिणार इथं, सो देअरफॉर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0,1 and f of x is differentiable on 0,1. That's all. समजलं? राईट आहे गाईज, इथपर्यंत झालं. हे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपला आपण लिहिणार, सो देअरफॉर द LMVT is applicable to the function. झालंय, इथपर्यंत झालं. आता काय करायचं आपल्याला, तर आपल्याला सर्वात पहिले काम करायचंय, हे जे व्हॅल्यूज आहेत, ही A ची व्हॅल्यू आणि B ची व्हॅल्यू. एफ ऑफ एक्स झालं, दोन सेंटेन्स झालं, LMVT इज ऍप्लिकेबल टू द फंक्शन झालं. मग आपण लिहिणार इथं लेट A इज इक्वल्स टू 0 अँड B इज इक्वल्स टू किती आपल्याकडं 1. सो इथे लिहिणार आपण फॉर x is equals to a is equals to 0 from first. Okay, first मध्ये घ्या. So f of a means that f of 0 is equals to 2 into 0 minus 0 square. दोन शून्य शून्य शून्यचा वर्ग शून्य, आन्सर 0. राईट आहे गाईज? LMVT समजायला का रिपीट करायचं गाईज? प्लीज कमेंट करा एक वेळेस. समजलं का रिपीट करायचं? सौरभ, वैभव, तळवी साहेब, ठीक आहे. समजायला गृहीत धरून आपण पुढे चालूया. फॉर x is equals to b is equals to 1 from first we get. So therefore f of b is equals to f of 1 is equals to 2 into 1 minus 1 square. दोन एक चा वर्ग 1, म्हणजे उत्तर काय मिळालं 1. f of a मिळालं, f of b मिळालं, a ची व्हॅल्यू आहे, b ची व्हॅल्यू, चार किमती मिळाल्या. A मिळालं, B मिळालं, f of a मिळालं, f of b मिळालं. आता राहिला प्रश्न फक्त f dash of c, म्हणजे याचा अर्थ f dash of c फाइंड आउट करायचंय. ते इक्वेशन नंबर फर्स्ट करायला लागते, डिफरन्शिएट. सो डिफरन्शिएट फर्स्ट with respect to x. So therefore f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x, 2x चा काय मिळतो 2 आणि x स्क्वेअर चा काय मिळतो 2x. सो f of x चा डेरिव्हेटिव्ह मिळाला f dash of x, 2x चा मिळतो 2 आणि x स्क्वेअर चा काय मिळतो 2x. याला इक्वेशन नंबर काय दिलं तुम्ही? सेकंड दिलं. a आहे, b आहे, f of a आहे, f of b आहे, फक्त f dash of c नाहीये. f dash of c म्हणजे याचा अर्थ ही c ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. सो पुट x इज इक्वल्स टू c इन इक्वेशन कशामध्ये? सेकंड मध्ये. म्हणजे याचे 2-3 वेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागतात. कंटिन्युअस हाताखालनं घालायला लागतात, स्टेप्स लक्षात राहतात, नाही तर विसरण्याची जास्त शक्यता असते. सो f dash of c इज इक्वल्स टू 2 minus 2c. झालं, सर्व व्हॅल्यू मिळाल्या. इथे लिहायचं लेट सी कोणाला बिलॉंग्स करतोय 0,1 ला, बरोबर आहे. कारण आता आपल्याला सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो लेट म्हणजे समजा सी कुणाला बिलॉंग्स करतोय 0,1 ला, म्हणजे सी ची जी काही किंमत येणार आहे ती 0 आणि 1 च्या मधात येणार. इथे लिहायचं वी नो दॅट. काय नो दॅट आपल्याला काय माहिती आहे? f dash of c is equals to f of b minus f of a divided by
बी मायनस ए. बघा पहिले एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू इक्वेशन फर्स्ट, हे दोन सेंटेन्स आपले जे पहिले होते जसे तसेच द्या वाटलं असतं. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन द फंक्शन 0,1 and f of x is differentiable on 0,1. The LMIT is applicable for the function. हे सेंटेन्स इथपर्यंत झालं. मग आपल्या पहिल्यानुसार जे पॉइंट्स आहेत ते a and b ची व्हॅल्यू, लेट a is equals to 0, b is equals to 1, for x is equals to a is equals to 0 from first f of a, x is equals to b is equals to 1 from first f of b ची व्हॅल्यू मिळाली, a मिळालं, b मिळालं, f of a मिळालं, f of b मिळालं. f dash of c माहित पाहिजे. इक्वेशन नंबर डिफरन्शिएट इक्वेशन फर्स्ट रिस्पेक्ट टू एक्स. इक्वेशन फर्स्ट ला कशाने डिफरन्शिएट करायचं, एक्स का, कारण f dash of c ची व्हॅल्यू माहित पाहिजे. सो f of x साठी f dash of x, 2x चा 2, x स्क्वेअर 2x. सो पुट करायचं x च्या ठिकाणी, पुट करायचं x च्या ठिकाणी c का, कारण आपल्याकडे a आहे, b आहे, f of a आहे, f of b आहे, फक्त f dash of c नाहीये. मग x ची व्हॅल्यू c इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट केली. सो f dash of c इज इक्वल टू 2 मायनस c. सो लेट सी बिलॉंग्स कुणाला करतोय, 0,1 ला, राईट आहे. सो 0,1 ला वी नो दॅट f dash of c इज इक्वल टू f of b मायनस f of a डिवाइडेड बाय b मायनस a. सो याच्यामध्ये सर्व व्हॅल्यूज आता पुट करून टाकूयात आपण, आपल्याकडे जेवढ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत तेवढ्या. सांगा बरं काय करणार आता, जस्ट मिनिट हा, मी मूव्ह करतोय कॅमेरा. बोला. सो देअरफॉर f dash of c ची व्हॅल्यू, f dash of c ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे, 2 मायनस 2c इज इक्वल टू f of b, f of b ची व्हॅल्यू किती आहे, 1 मायनस f of a ची व्हॅल्यू 0 डिवाइडेड बाय b मायनस a, b ची व्हॅल्यू 1 मायनस a ची व्हॅल्यू 0. सो 2 मायनस 2c इज इक्वल टू 1 बाय 1. सो 2 मायनस 2c इज इक्वल टू 1. सो मायनस 2c हे 1 ॲज इट इज, प्लस 2 आहे तर मायनस 2. So minus 2c is equals to minus 1. This one get cancelled. So c is equals to काय मिळालं, 1 by 2. कुणाला बिलॉंग्स करते, 0,1 ला. राईट आहे. c इज इक्वल्स टू, c ला बिलॉंग्स करते 0,1 ला. झालं म्हणजे 0 आणि 1 च्या मधामध्ये कोणाची व्हॅल्यू आलेली आहे, c ची व्हॅल्यू आलेली आहे. 0 आणि 1 च्या मधात कोणती आहे, 1 by 2. हे राईट आहे. ओके, इथं लिहायचं काय लिहायचं. सो देअरफॉर LMIT is verified. Hence LMIT is verified. समजलं का मुलांना, एकदा कमेंट करा प्लीज. हॅलो गाईज, फास्ट कमेंट करा. खूप सोपं आहे, पहिल्यावणीच आहे. फक्त रोल्स थेरम आणि LMIT मध्ये फरक काय, तर रोल्स थेरम मध्ये रिक्वायरमेंट होती f of a इज इक्वल टू f of b. ह्याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट नाहीये, फक्त व्हॅल्यूज माहित पाहिजेत म्हणून त्या काढून घ्यायच्यात. f dash of c इज इक्वल टू f of b मायनस f of डिवाइड बाय b मायनस a मध्ये व्हॅल्यूज पुट करायच्यात. कधी पहिले 5 व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायच्या, f of a b, f of a, f of b आणि f dash of c. सगळ्या किंमती मिळाल्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या आणि c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. टेक द स्क्रीनशॉट प्लीज. चला नेक्स्ट वन बघा.
हॅलो गाईज, आता हा जो मी प्रॉब्लेम घेतला ना तुम्हाला, या बघा भारतनं पाठवलेला जो पेपर आहे ना, मी सहज घेतला तो प्रॉब्लेम, मला माहित नव्हतं. पण तोच थेरम त्याच्यात हाच प्रॉब्लेम आहे ऍज इट इज. तुम्हाला एक्झाम आलेला 8 मार्काला. स्टेट लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यूड थेरम, व्हेरीफाय एलएमव्हीटी फॉर द गिवन फंक्शन. स्टेट एलएमव्हीटी आणि व्हेरीफाय एलएमव्हीटी फॉर द गिवन फंक्शन. ह्याच फंक्शनसाठी एलएमव्हीटी तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. ऍज इट इज प्रॉब्लेम आहे, देर इज नो चेंजेस. काही चेंजेस नाही. बरं, एलएमव्हीटी ची डेफिनेशन काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. एलएमव्हीटी डेफिनेशन काय तुम्हाला एक्झामला विचारलं जाते ते. स्टेट द एलएमव्हीटी म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू. तो तुम्हाला पाठच करावा लागणार आहे, म्हणजे फॉर्म्युलाच आहे हा लक्षात ठेवायचा. पण त्याच्या अगोदर 2-3 सेंटेन्स आहेत. ते सेंटेन्स काय आहेत बघा. 8 मार्काला क्वेश्चन येतो. Lagrange's mean value theorem. If a real valued function, if a real valued function f is continuous on a closed a comma b, on a closed a comma b, and differentiable on the open interval a comma b, then there exist at least one C in the open interval a comma b such that f dash of c is equals to f of b minus f of a divided by b minus a. हे झालं. त्याच्या खाली एक सेंटेन्स लिहायचं आहे. एलएमव्हीटी स्टेट्स काय सांगताय. स्टेट्स दॅट फॉर एनी रियल व्हॅल्यूड, एक्सप्लेन करून सांगतो, डिफरेंशिएबल फंक्शन which is continuous at the two end points, there is at least one point at which the tangent is parallel to the second thrown its end point.
लक्ष द्या, खूप सोपा आहे, खूप खूप इझी आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. फक्त समजून घ्या काय सांगतोय. एलएमव्हीटी लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो? आपण स्टार्टिंगला जे दोन सेंटेन्स लिहितो ना, तेच त्याची डेफिनेशन आहे, तेच सांगतो तो, दुसरं काही सांगत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं सी कुणाला बिलॉंग्स करतो? ए कॉमा बी ला, म्हणजे ओपन इंटरव्हल असं स्मॉल ब्रॅकेट, म्हणजे याला आपण म्हणतो ओपन इंटरव्हल. काय म्हणतो आपण याला? ओपन. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जे असतात त्याला म्हणायचं क्लोज इंटरव्हल्स. काय म्हणायचं? क्लोज इंटरव्हल. मग याचा अर्थ आपली जी सी ची व्हॅल्यू येणार आहे ती कुणाच्या मधली येते? ए आणि बी च्या मधली व्हॅल्यू येत असते. कुणाच्या मधली येते? ए आणि बी च्या. मग तो सांगतो, तो काय सांगतो? एलएमव्हीटी काय सांगतो? इफ ए रिअल व्हॅल्यूड फंक्शन, हे पहिले सेंटेन्स जेवढं आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. इफ ए रिअल व्हॅल्यूड फंक्शन, रिअल व्हॅल्यू म्हणजे कशा? ते इमॅजिनरी नाही येणार, जे काही येणार सी ची व्हॅल्यू, म्हणजे सी ची जी काही व्हॅल्यू येणार ती रिअल येणार. रिअल कोणत्या असतात? पॉझिटिव्ह असणार, निगेटिव्ह असणार. पॉझिटिव्ह येऊ शकते, निगेटिव्ह येऊ शकते, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये येऊ शकते. फक्त इमॅजिनरी येणार नाही, रिअल व्हॅल्यूज येणार. म्हणजे रूट मध्ये -1, रूट मध्ये -2, ह्याला इमॅजिनरी व्हॅल्यूज म्हणतात. तर एलएमव्हीटी मध्ये सी ची व्हॅल्यू ही रिअल व्हॅल्यूड फंक्शन असते, म्हणजे येणारी सी ची व्हॅल्यू ही रिअल व्हॅल्यू असते. सो इफ ए रिअल व्हॅल्यूड फंक्शन f, if a real valued function f is continuous on closed interval, on closed in square bracket a comma b and differentiable on the open interval small bracket मध्ये a comma b. पहिले आपण लिहित होतो f of x is continuous on in square bracket a comma b and f of x is differentiable on स्मॉल ब्रॅकेट a comma b. मग स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण त्याला म्हणतो क्लोज्ड इंटरवल आणि स्मॉल ब्रॅकेट मध्ये आपण त्याला म्हणतो ओपन इंटरवल. फक्त डेफिनेशन काय? if a real valued function if a real valued function f is continuous on closed interval in square bracket a comma b and differentiable on open interval small a comma b, then there exists at least one c in the open interval. म्हणजे c ची व्हॅल्यू at least one c, म्हणजे कमीत कमी एक तरी c ची व्हॅल्यू ही ओपन इंटरवल मध्ये व्हॅल्यू इतकी आली पाहिजे. सो स्मॉल a comma b, then there exists at least one c in the open interval a comma b such that f dash of c is equals to f of b minus f of a divided by b minus a. कशी डेफिनेशन लक्षात ठेवायची? ए रिअल व्हॅल्यूड फंक्शन, हे सेंटेन्स झालं की आपले दोन सेंटेन्स चिपकून टाकायचे. ए रिअल व्हॅल्यूड फंक्शन f is continuous on closed interval in square bracket a comma b and differentiable on open interval small bracket a comma b. Then there exists at least one c in the open interval, म्हणजे ओपन इंटरवल पैकी ऍटलिस्ट कमीत कमी एक तरी व्हॅल्यू सी ची आली पाहिजे a comma b such that f dash of c is equals to f of b minus f of a divided by b minus a. So LMVT काय स्टेट करतोय? State that LMVT state that any real valued differentiable function which is continuous at the two end points, at the two end points म्हणजे काय? हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण लिहितो ना a comma b, हे two end LMVT state that for any real valued differentiable function which is continuous at least at the two end points, there is at least one point at which the tangent is parallel to the second through its end points. हे तुम्हाला सेंटेन्स म्हणजे एवढं तुम्हाला पाठच करणं आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न आलाय स्टेट एलएमव्हीटी, म्हणजे पहिले स्टेट करा, म्हणजे सांगा एलएमव्हीटी काय, तो पहिले सांगायला लागणार तुम्हाला, हे लिहायला लागणार आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय करा म्हणलं की तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करावा लागणार. म्हणजे हे तुम्हाला जवळपास 2 मार्काला विचारलं जाईल आणि व्हेरीफाय करण्याचं 6 मार्काला, 8 मार्काच्या प्रश्नापैकी 2 मार्क याला असणार, 6 मार्क व्हेरीफायला असणार. बरं, हे समज तुम्हाला, हे तुम्हाला सरळ पाठच करायचं. हे आता ह्याच्या भानगडीत पडणार टँजंट इज पॅरलल टू द सेकंड थ्रू इट्स इन पॉइंट्स, म्हणजे हे जिओमेट्री मध्ये घेऊन जाते, स्ट्रेट लाईन मध्ये घेऊन जाते, हे बरेच फिरून येते. मग तेवढा आपल्याला वेळ नाही येतो इतकं डीप मध्ये जाऊन शिकायला. आपल्या एमएससी नाही, आपल्याला फक्त मेन दुसराच. बरं, तुम्हाला समजलं का? एकदा कमेंट करा प्लीज. हो, ओके प्रेम.
वैभव बर, चला ठीक आहे, काय अडचण नाही ना? मी कमेंटच नव्हती पाहिली वैभवची, काय म्हणायला वैभव इतक्या सोप्यासाठी? अरे कसं असतंय, प्रत्येक मॅथमॅटिक्स हे म्हणजे मॅथमॅटिक्स हा मुळात सोपा सब्जेक्ट आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे, शिकवणाऱ्यावरती आणि शिकणाऱ्यावरती डिपेंड करते. शिकणाऱ्यापेक्षा शिकवणारा कसा आहे ह्याच्यावरती मेन डिपेंड करते. म्हणजे एखादा लय सोपा विषय असेल पण शिकवणारा त्याला लय अवघडात करून सांगत असेल तर सोपा विषय अवघड वाटू लागतो. आणि मॅथमॅटिक्स तसंच आहे, मॅथमॅटिक्स खूप सोपा सब्जेक्ट आहे. फक्त समजून सांगणारा व्यवस्थित असेल आणि समजून घेणारा जर इंटरेस्टेड असेल. इंटरेस्टेड कधी होतो, ज्यावेळेस समजेल त्याला पुढचं काय सांगायला समजत आहे त्याच वेळेस लक्षात येते गोष्टी. आता तुम्हाला शिकवता डायरेक्टली रोल्स थेरम एलएमव्हीटी चालू करतात, पहिले डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तर सांगायला लागतील तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे तर सांगावं लागेल ना, तर पुढचं येईल ना तुम्हाला. तसा कन्सेप्ट येतो. म्हणजे जोपर्यंत तुमचे बेस क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजणारच नाही काय चालू आहे. तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यूड थेरम आपल्या डेफिनेशन नुसारच मांडलेला आहे. पहिले डेफिनेशन मध्ये 2 पॉइंट्स त्यामध्ये चिपकवलेत, लास्टला फक्त दॅन देअर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन सी इन द ओपन इंटरव्हल ए कॉमा बी सच दॅट हे लिहिल्यानंतर एलएमव्हीटी स्टेट करायला म्हणजे हे सांगायचं. पण ऍग्रीच्या सगळ्याच कॉलेजमध्ये हार्ड आहे सर. अरे नाही, हार्ड म्हणून काहीच नाही रे सब्जेक्ट. प्रॉब्लेम म्हणायलो ना, एक तर 12वीला मॅथ नसते, 12वीला मुळात मॅथ नाही. त्याच्यानंतर मॅथ तुम्हाला मॅथ तर म्हणजे तुम्ही मॅथचा पिक्चर सोडण्यासाठी 11वी-12वीला मॅथ सोडून टाकता, पण ते नंतर परत तुम्हाला धरतेच ना. पण ते धरलं तर मग नंतर तुम्हाला ऍग्रीमध्ये अवघड जाते. का जाते? कारण प्रत्येक ऍग्रीचं म्हणजे आता तुम्ही डिग्री बेसिस म्हणजे डिग्रीच्या लेवलला गेले तुम्ही, मग शिकवणारा प्रत्येक जो काही स्टाफ आहे तो काय विचार करतो, प्रोफेसर काय विचार करतात, तुम्हाला येते बेसिक, तुम्ही हुशार आहेत कारण डिग्रीला आले ऍग्रीला आले म्हणजे जोक आहे काय. मग त्या हिशोबाने ते काय करतात, सरळ सरळ डायरेक्ट पॉईंटला घालतात, रोज थेरम हे ते बेसिक मध्ये जात नाहीत, म्हणून तो प्रॉब्लेम आहे. आणि काही काही जणांचं मॅथ असूनही ते इंटरेस्टेड नसतात 12वीला, त्यांनी कसं काढलेलं असतं मॅथ त्याला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. ठीक आहे, घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या. चला घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या. आता आपल्याकडे थोडा कमी वेळ बाकी आहे, याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही, आपल्याकडे फक्त अवघे 5 मिनिट बाकी आहेत. मी एक प्रॉब्लेम तुम्हाला देतो एलएमव्हीटीचा, उद्या संडे आहे तर उद्या तुम्हाला सुट्टी राहील. एलएमव्हीटीचा मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो, प्रॉब्लेम दिल्याच्या नंतर तो तुम्ही सॉल्व्ह करा. काय अडचण असेल तर मला विचारा, नाही तर आपण परवाच्या दिवशी म्हणजे मंडेला आपण ते कंटिन्यू करूया. ठीक आहे, बघा एक प्रॉब्लेम तुम्हाला देतो, पाहू आपण आता कुणाला जमतंय. हे पाठच करा बरं चांगलं, आणि जे झाले ना लेक्चर ते लिहू काढा, ते नुसतं पाहू नका. पाहिल्यानं काही होणार नाही मुलांनो. Verify LMVT for the function f of x is equals to root of x plus 4 on the interval 0,5. ओके गाईज, हा प्रॉब्लेम आहे आणि हा तुम्हाला होमवर्क साठी आहे आणि हा तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायचा. ह्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त मी सांगतो कसा येणार तुम्हाला. ह्याचा एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो, एफ डॅश ऑफ एक्स, आणि रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस 4 ला काय म्हणणार तुम्ही, एक्स.
तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मिळतो 1/2 √x म्हणजे x + 4 इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा x + 4 चा. सो f डॅश ऑफ x इज इक्वल टू 1/2 √x + 4. x चा काय मिळतो 1 आणि 4 चा 0. इथं 1 आहे 1 × 1 1च राहते. म्हणून f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x आणि √x + 4 चा मिळाला 1/2 √x + 4. हे फक्त लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्हाला जमणार काही वादच नाही. ठीक आहे गाईज. ओके सो थँक्यू. हॅव अ गुड डे. स्क्रीनशॉट घ्यायचा